रणजित देसाई यांच्या स्नेहधारा या संपादित ललित लेख संग्रहातून प्राचार्य देसाई व्यासंगी व्यक्तिमत्व. तसं पाहिलं तर प्राचार्य M.R. देसाई आणि माझा तसा निकटचा परिचय नसला तरी आम्हा एकमेकांचा जिव्हाळा कधीही कमी झालेला नाही. त्यांचा निकटचा संबंध आला तो गोखले कॉलेजमुळे. बॅरिस्टर खर्डेकर यांनी उभारलेल्या कागलमधल्या महाविद्यालयात मी बॅरिस्टर खर्डेकर हे माझे आप्तस्वकीय असल्यामुळे प्रवेश केला. तिथं शिकण्यास जाण्यासाठी मी उत्सुक नव्हतो, पण गोखले कॉलेजला जमखंडीकरांनी आपली सर्व ग्रंथसंपत्ती दिली होती, त्यामुळे तेथील दुर्मिळ पुस्तकं उपलब्ध होती. त्यामध्ये अनेक दुर्मिळ पुस्तकं उपलब्ध होती. राजाराम कॉलेजमध्ये असताना अनातोले फ्रान्स या प्रसिद्ध लेखकाची पुस्तकं उपलब्ध नव्हती. त्या लेखकाचा अभ्यास करावा असं माझ्या मनात आलं. खर्डेकर काकांना माझी अडचण व्यक्त करताच त्यांनी मला गोखले कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची आज्ञा केली. मी त्याप्रमाणे गोखले कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. एका जुन्या पागेच्या जागी आमचं बोर्डिंग थाटलं होतं. त्यातून 2 फलंगावर आमचं कॉलेज तलावाच्या काठी वसलं होतं. जमखंडीवरून आणलेली सर्व ग्रंथसंपत्ती ठेवायला सुद्धा त्यावेळी जागा नव्हती. मी अनातोले फ्रान्स वाचत असे. तमाशा पाहण्याचा मला भारी शौक होता. कागलमध्ये 2 दिवसाला तमाशा बदलत असे. तमाशा किंवा ज्याला आज लोकनाट्य म्हणतात, त्यामध्ये आजच्यासारख्या सिनेमांच्या गाण्यांचा भरणा नसे. शाहीर परशुराम, राम जोशी इत्यादी कलावंतांच्या लावण्या तिथं मला ऐकायला मिळत. रात्री जागरण झाल्यामुळे सकाळी उठायला उशीर होई. एके दिवशी सकाळी माझ्या खोलीचा दरवाजा ठोठावला गेला. दार उघडलं तो गुरुवर्य M.R. देसाई समोर उभे. प्राचार्य देसाई आणि माझा कॉलेजचा व्यावहारिक संबंध असला तरी ते हायस्कूलचे प्रिन्सिपल आणि मी कॉलेजचा विद्यार्थी होतो. दाराशी उभे असलेले गुरुवर्य पाहताच मी चपापलो. त्यांनी मला विचारलं, लावणीची धुंदी अजून उतरली नाही का? एका हायस्कूलचे जरी ते प्रिन्सिपल असले तरी त्यांच्या दृष्टीने सर्व मुलं आपली मानत. अत्यंत शिस्तप्रिय आणि कठोर व्यवस्थापक म्हणून त्यांचा दरारा आमच्या मनावर सदैव असे. त्यांनी मला सांगितलं, बाहेर 4 नोकर आहेत, कुदळी खोरी आहेत, सर्व घेऊन अंगण चौक पुरा करून घ्या. मी त्यांना नम्रपणे सांगितलं, मी इथं शिकायला आलो नाही, वाचायला आलो आहे. फक्त नियमादाखल मी इंटरला नाव नोंदवलं आहे. एक संतापाची लहर त्यांच्या डोळ्यात उमटली. ते म्हणाले, मी बाळासाहेबांच्या कानी घालीन. तीर्थरूप बाळासाहेब खर्डेकरांनी मला बोलावून घेतलं. मी अनातोले फ्रान्स वाचतो आहे हे त्यांना माहीत होतं, पण रात्री मी तमाशाला जात होतो हे त्यांना माहीत नव्हतं. जुन्या लावण्या, जुन्या चाली ऐकायला मिळणं हे माझं विलोभन होतं. ते मी त्यांना सांगितलं. शांतपणे पाईप ओढीत काही क्षण ते तसेच वेताच्या खुर्चीवर बसून होते. काही वेळानं ते म्हणाले, तू जा, मी M.R.ला सारं सांगेन. एका विजयानंदानं मी माझ्या बोर्डिंगवर परतलो.
दुसऱ्या दिवशी दारावर थाप पडली. शाहीर प्रभाकर, राम जोशी, पठ्ठे बापूराव आणि इतर लावणीकारांची पुस्तकं घेऊन गुरुवर्य देसाई तिथे हजर झाले होते. त्यांनी ती पुस्तकं माझ्या हाती दिली. त्यावेळी कथालेखक म्हणून माझा थोडा लौकिक झाला होता. ती पुस्तकं माझ्या हाती देत गुरुवर्य म्हणाले, जसा ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास वाचावा लागतो तशीच ही लावणी संप्रदायाची पुस्तकंसुद्धा अभ्यासावी लागतात. तमाशाला जाऊन त्यातल्या चाली लक्षात येतील, पण शब्दार्थ कळणार नाही. हे लावणीकारसुद्धा शब्दसामर्थ्याचे धनी आहेत. इतर ग्रंथांबरोबरच तुला यांचाही अभ्यास करावा लागेल, कारण लेखकाला शब्दभांडार आणि त्याची जोड हवी असते. शृंगार हा मराठीतला मोठा रस आहे, पण लिहिताना संयम ढळला तर तो बिभत्स होतो. हे तुला या पुस्तकांतून कळेल. गुरुवर्य देसाई यांच्याबद्दलचा माझ्या मनातला आदर वाढला. बॅरिस्टर खर्डेकर आणि गुरुवर्य देसाई या दोघांची लायब्ररी लावण्याचं काम माझ्यावर सोपवलं गेलं. कपाटं कमी होती, पुस्तकं अफाट होती. ती लावत असता अनेक दुर्मिळ पुस्तकांची ओळख मला झाली. उदाहरणच द्यायचं झालं तर अश्वपरीक्षा यासारखी पुस्तकं तिथं उपलब्ध होती. माझ्या ऐतिहासिक कादंबऱ्यांना त्या वाचनाची पुष्कळ मदत झाली. या निमित्तानं प्राचार्य देसाई माझे दादा बनले. खर्डेकर काका हे तर माझे नातेवाईकच. सायंकाळी कॉलेज सुटल्यानंतर ते मला तलावाच्या काठी फिरायला घेऊन जात असत आणि जाताना शेले, बायरन, किट्स यावर बोलत असत. परत आल्यानंतर आपल्या घरी ठेवलेली त्यांची पुस्तकं मला वाचायला देत असत. संध्याकाळी केव्हा तरी दादांची गाठ पडत असे. त्यावेळी रामायण, महाभारत यावर ते बोलत. दादांचा एक स्वभाव होता. ते बोलत असले आणि त्यांची तंद्री लागली असेल तर त्यावेळी त्यांना कोणी अडवलेलं चालत नसे. कोणी तसा प्रयत्न केलाच तर ओठांवर बोट ठेवून ते शिव म्हणत. या दोन्ही व्यक्तींनी माझ्या मनावर खूप मोठे संस्कार केले. याखेरीज काही व्यक्तींचा उल्लेख केल्याशिवाय राहत नाही. तो म्हणजे डॉक्टर पवार, आर सदाशिव अय्यर आणि प्राचार्य गोकाक. ज्यावेळी कागलला गोखले कॉलेज उभं राहिलं त्यावेळी त्याचं स्वरूप शांतिनिकेतनसारखं व्हावं हे दोघांचंही स्वप्न होतं. पण सारी स्वप्न साकार होतात असं नाही. त्यानंतर गोखले कॉलेज कोल्हापूरला उभं राहिलं. कोल्हापुरात व्ही.टी. पाटील, बापूजी साळुंके असे अनेक शिक्षणतज्ज्ञ निर्माण झाले. पण कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श आणि सहाय्य लाभलेले हे दोन गुणी द्रष्टे पुरुष निर्माण झाले. वेंगुर्ल्याचं कॉलेज, कोल्हापूरचे गोखले कॉलेज याच संस्था नव्हे तर अशा अनेक प्राथमिक आणि माध्यमिक शाळा महाराष्ट्रात आणि कर्नाटकात दादांनी उभा केल्या. M.R. एखाद्या सामाजिक कार्यामध्ये पडत त्यावेळी त्यांच्यावर उलटसुलट टीका होई. तो छळ दादांनी अत्यंत संयमपूर्वक सोसला, पण त्यांनी कधीही त्या टीकेला उत्तर दिलं नाही अथवा समर्थन केलं नाही. कदाचित आत्मवृत्तीही त्याला कारणीभूत असेल. जीवनात सारीच माणसं जगतात, काही पोटार्थी, काही व्यावहारिक तर काही निष्क्रिय. यात जगणं हेच समाधान मानतात. दादांच्या आयुष्यात अनेक सन्मान आले, तसेच त्यांच्यावर कडक टीकाही झाली, पण नाखेद नाखंत या वृत्तीनं ते शांतपणे जगले. आता दादांचं वय 78 आहे. गेली काही वर्ष उभारलेल्या संस्था आणि
त्यांचा व्यवहार यामध्ये ते व्यग्र होते. माणसाचे दोन स्वभाव असतात, एक परलक्षी आणि दुसरा आत्मलक्षी. माझ्या समजुतीप्रमाणे दादा आताही परलक्षी बनलेले नाहीत. एकदा मला स्वामी चिन्मयानंद म्हणाले होते, मी आता हे सर्व सोडून हिमालयात जाऊन राहणार आहे. मी त्यांना विचारलं, स्वामीजी, तुम्ही उभ्या केलेल्या संस्था, आश्रम, त्यांचं काय होणार? तपकिरीची चिमूट नाकात घालत हसत ते म्हणाले, रणजित, त्याची काळजी आपण का करायची? वाट चालविणारे चालवतील, नाहीतर त्या वाटा बंद पडतील. आपल्या हाती जीवन कार्य एवढंच. आज दादांची मनस्थिती मला तीच वाटते. आता त्यांचं लक्ष आत्मकेंद्रित झालं आहे. रामायण, महाभारत, उपनिषद, ऋग्वेद अशा अनेक ग्रंथांवर ते लेखन करीत आहेत. त्यांचा विचार चालू आहे, त्यात ते रमलेले आहेत. शेकडो वर्षापूर्वी लिहिल्या गेलेल्या ग्रंथांचा अभ्यास आणि त्यावर त्यांनी केलेली टीका चांगल्या अर्थानं ही आजही मनाला भुरळ पाडते. प्रभू रामचंद्रांनी एकदा अग्निदिव्य केलेल्या सीतेचा स्वीकार केल्यानंतर एका पर्टाच्या बोलण्यावरून सीतेचा त्याग करावा हे माझ्यासारख्या ललित लेखकाला दोषयुक्त वाटतं. एवढंच नव्हे तर त्या व्यक्तीविषयी मनात अनादर निर्माण होतो. अत्यंत नम्रपणानं सांगावंसं वाटतं की कै भास्करराव जाधव यांनी रामायणावर प्रकाश टाकलेला आहे, पण या दोन बुद्धिवंतांच्या विचारसरणीत फार मोठा फरक आहे. दादांनी रामायण हे रूपक कसं आहे हे आपल्या ग्रंथात मांडलेलं आहे. या रूपकाशी सर्वांचीच मतं जुळतील असं नाही. मतभेद जरूर होतील, ते अटळच. प्रत्येक व्यक्ती आपला स्वभाव, आपला आचार आणि विचार यातून निर्णय घेत असतो. त्यामुळे पुस्तकावर टीका न होता त्यातून अनेक नवीन विचार प्रगटत असतात. हजारो वर्षांपूर्वी लिहिली गेलेली उपनिषद, वेद यांच्यातून विचारधारांचं सामर्थ्य कसं आहे हे दादांनी सांगितलं आहे. त्या काळची परिस्थिती, समाजरचना, व्यवहार, नीतीबद्दलच्या कल्पना, धर्माचरण या सर्व गोष्टींचा त्यांनी सखोल अभ्यास केला आहे. अशा या प्रकांड पंडितावर लिहिण्याचा माझा अधिकार नसताना मला माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली याबद्दल धन्यता वाटते. त्यांचं हे संशोधन थक्क करणारं आहे, दिपवून टाकणारं आहे. रणजित देसाई यांच्या ललित लेख संग्रहातून प्राचार्य देसाई व्यासंगी व्यक्तिमत्व हा ललित लेख येथे समाप्त.